तर आपण काय केलं होतं, डेस्कटॉप मध्ये एक फोल्डर बनवला होता, React.js प्रोजेक्ट 56. मग जो हा आपण फोल्डर बनवलाय त्या फोल्डरला मी काय करतो, CMD मध्ये ओपन करतो. जस्ट त्या फोल्डरला ओपन केल्यानंतर जो हा वरती बार असतो किंवा त्यामध्ये असं काहीतरी राईट केलेलं असतं, त्याला म्हणतो तो आपण ऍड्रेस बार म्हणतो. मग जो हा ऍड्रेस बार आहे त्या ऍड्रेस बार वरचा सगळा टेक्स्ट रिमूव्ह केला, राईट केलं CMD, एंटर बटनावर क्लिक केलं, तर आपल्यासाठी इथे ब्लॅक स्क्रीन काय झाली, ओपन झाली. त्याला आपण कमांड प्रॉम्प्ट म्हणतो. मग ह्या कमांड प्रॉम्प्ट मध्ये मी एक कमांड राईट केली, कोडपेस डॉट. जशी मी इथे कोडपेस डॉट कमांड राईट केली की जो आपला प्रोजेक्ट होता तो प्रोजेक्ट काय झालाय, VS कोडला इथे ओपन झालाय. आणि VS कोडला ओपन झाल्यानंतर मी काय करतो, जो आपला प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला रन करतो. रन करण्यासाठी कमांड आहे npm run div. जशी मी ही कमांड राईट केली, एंटर बटनावर क्लिक केलं, तर मला माहित आहे एक URL भेटन आणि त्या URL वर मी राईट कंट्रोल बटन दाबून राईट क्लिक केलं तर ती URL काय होईल, ब्राउझरला सर्च होईल. जशी ती URL मी ब्राउझरला सर्च केली, तर माझ्या पुढे असं काहीतरी एक वेबसाईटचं आउटपुट काय झाले, इथे शो झाले. मग त्यामध्ये आपण होम पेज, अबाउट पेज, प्रोडक्ट पेज आणि कॉन्टॅक्ट पेज, त्यानंतर लॉग इन बटन आणि साइन अप बटन. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय केलं होतं की होम पेज तर आपलं कम्प्लीट ऑलरेडी झालंच होतं. त्यानंतर प्रोडक्ट पेजमध्ये पण आपण असे काहीतरी प्रोडक्ट्स दाखवले होते लिस्टमध्ये, राईट. त्यानंतर आपण असं काम केलं होतं, एखाद्या प्रोडक्टवर क्लिक केलं तर एक पेज चेंज होईल, फक्त त्यामधला डेटा नाही चेंज होणार, फक्त काय होईल, पेज चेंज होईल. ओके. त्यानंतर आपण इथे लॉग इन पेज बनवलं होतं, एक साइन अप पेज बनवलं होतं, राईट. ठीक आहे. मग आता मी काय करतो, माझं अकाउंट नाहीये, ठीक आहे, ठीक आहे. तर आपण आता जो आपला ई कॉमर्स नावाचा प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट बघताना आपण युजर आहोत ह्या दृष्टिकोनाने पाहू आपण. ठीक आहे. कसं पाहायचं, सपोज एखादा युजर आला आपल्या वेबसाईटवरती आणि वेबसाईटवर आल्यानंतर त्याला असं काहीतरी होम पेज दिसलंय, राईट. आता होम पेज मध्ये असं स्लायडर दिसतंय, लगेच त्याला समजतंय की हे फ्रुट्सची काय वेबसाईट आहे. त्यानंतर स्क्रोल केलं तर सध्या आपण इथे काम नाही केलं, पुढे जाऊन आपण काम त्याच्यावर करणार आहोत. ओके. जस्ट प्रोडक्ट दिसतील. मग तो काय करेन की त्याला एखादा प्रोडक्ट बाय करायचा असेल तर तो कुठे जाईल, प्रोडक्ट पेजला, राईट. आणि प्रोडक्ट पेजला गेल्यानंतर तो काय करेल, असे प्रोडक्ट्स पाहिल, अरे भरपूर सारे प्रोडक्ट्स आहेत, ज्याला तो आवडेल तो बाय करेल. बट बाय करण्याच्या आधी तो काय करेन, त्याचं अकाउंट बनवेल. काय करेन, त्याचं अकाउंट बनवेल. किंवा त्यांनी ऑलरेडी कधीतरी अकाउंट बनवलं असेल तर तो अकाउंट काय करणार, लॉग इन करणार. आता मी माझं काय करतो, अकाउंट बनवतो. ठीक आहे. जस्ट इथे बघा, आता एक मी रॅन्डमली माझा मोबाईल नंबर टाकतो की मी तो कधी मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन नाही केला, जसं की 9527 100 543. हा मोबाईल नंबर मी कधी रजिस्ट्रेशन नाही केला, माझा नंबर आहे पण मी रजिस्ट्रेशन नाही केला. परत त्याचा पासवर्ड टाकला 1234. जसं मी हा लॉग इन केलं तर इथे मला काय म्हणतंय, इनव्हॅलिड युजर नेम अँड पासवर्ड. म्हणजे माझा हा मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन नाही किंवा माझा हा पासवर्ड वगैरे काहीतरी चुकतंय. मग मी काय करतो, माझं अकाउंट नाही, मी अकाउंट बनवतो. अकाउंट बनवण्यासाठी मी इन्फॉर्मेशन टाकली, माझं नाव टाकलं दत्ता, माझा एक मोबाईल नंबर टाकला न्यू, एक ईमेल ID राईट केला आणि एक पासवर्ड टाकला मी इथे 54321 आणि क्रिएट अकाउंट. जसं मी क्रिएट अकाउंट बटनावर क्लिक केलं तर माझं एक अकाउंट क्रिएट झालं. आता मी माझा अकाउंट लॉग इन करतो, मोबाईल नंबर टाकला 9527 100 543. पासवर्ड टाकला, काय होता पासवर्ड, 12345. लॉग इन केलं, अरे इथं तर म्हणतं इनव्हॅलिड युजर नेम अँड पासवर्ड. का की मी जो पासवर्ड टाकला तो पासवर्ड काय टाकलाय, चुकीचा टाकला. की मी रजिस्ट्रेशन करताना पासवर्ड काय होता, 54321. आणि आता मी लॉग इन करतो, झालं लॉग इन. आणि जसं माझं अकाउंट लॉग इन झालं तिथे बघा
लॉग इन बटन आणि साइन अप बटन गायब झाले आणि तिथे बटन आलेत मला एक कार्ड बटन आणि दुसरं आलंय प्रोफाईल बटन. ऑनलाईन मध्ये इतर समजलंय. आपण कालच्या लेक्चर मध्ये इतर काहीतरी असं काम केलं होतं. ऑनलाईन मेंबर ओके. माझा वाईस ब्रेक होत नाही ना? नाही होत ओके. झाला. माईक चालू करा आणि मला सांगा. ठीक आहे. तर आज आपण काय करू, थोडस आपल्या वेबसाईटला इम्प्रूव्ह करू. चालेल ना? जसं की मी काय करतो, जो आपला हा कार्ड बटन आहे तिथे आपण बटन केलंय, त्या बटनच्या ऐवजी आपण काय करू, तिथे आयकॉन टाकू. आणि जिथे आपण हे प्रोफाईल राईट केलंय त्या प्रोफाईलच्या जागी आपण काय करू, एक आयकॉन्स टाकू. मग ऑनलाईन मध्ये मला सांगा, आपण कोणत्या वेबसाईट वरून आयकॉन घेतो? एनीवन? जसं की तुम्ही HTML मध्ये, CSS मध्ये, जावास्क्रिप्ट पर्यंत तुम्ही फॉन्ट ऑसमचे काय केले असेल, फॉन्ट यूज केले असेल. बरोबर आरती? कशाचे? रिमिक्स आयकॉनचे. मग रिमिक्स आयकॉन आपल्याला आणण्यासाठी मी काय करतो, जी काय रिमिक्स आयकॉन नावाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट मध्ये आलो आणि आपल्याला काय करायचे, जिथे हे कार्ड नाव आहे त्या कार्ड नावाच्या जागी तसली ट्रॉली माहितीये तुम्हाला? तुम्ही डीमार्ट मध्ये गेलात किंवा एखाद्या मोठ्या मॉल मध्ये गेलात तर तिथे एक ट्रॉली असते सामान ठेवण्यासाठी. मग त्या प्रकारचं आपण काय करू, एक आयकॉन घेऊन येऊ. जसं की मी इथे टाकतो शॉप. तर इथे दिसते तुम्हाला हा शॉप वाली. ठीक आहे, जस्ट अशी टाकू. तुम्हाला वाटेल तिथे टाका. जस्ट मला वाटतं हे टाकायची म्हणून मी हे घेतो. जस्ट ह्याच्यावर क्लिक केलं आणि आपल्याला पाहिजे हा आयकॉन कशामध्ये, रिॲक्ट मध्ये. कॉपी केला. कॉपी केल्यानंतर इथे बघा, आधी आपण त्याचं पॅकेज इन्स्टॉल केलंय बरं का, जेव्हा आपण प्रोजेक्ट क्रिएट करत होतो तेव्हा. मग इथे आलो आणि तो आयकॉन मला पाहिजे नावबार मध्ये. आणि नावबार मध्ये कुठे टाकायचा आहे, की जिथे कार्ड बटन आहे त्या कार्ड बटनाच्या जागी. आणि इथे लास्टचा व्हेरिएबल रिमूव्ह केला आणि त्याला पॅकेजला इम्पोर्ट केलं. कुठून केलं, त्या पॅकेजला किंवा त्या आयकॉनला इम्पोर्ट, रिमिक्स आयकॉन रिॲक्ट मध्ये. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे पहा, आता बेटर वाटतंय. ठीक आहे ना? जस्ट कार्ड पेक्षा आपल्याला असं बेटर वाटतंय. त्याला अजून आपण इम्प्रूव्ह करू. जस्ट इम्प्रूव्ह करण्यासाठी कुठे बटन टाकलंय मी आता, नावबार मध्ये. तर नावबार मध्ये आपण इथे बटन टाकले आणि बटन टाकल्यानंतर अशी आपण काहीतरी पॅडिंग मार्जिन वगैरे दिली. इथे जस्ट मी मार्जिन आणि पॅडिंग त्यांची इम्प्रूव्ह करतो थोडी किंवा इन्क्रीज करतो. ठीक आहे, थोडस बेटर वाटतंय आताशे. आणि प्रोफाईल बटनाच्या जागी आपण तिथे टाकू एखादा युजर असतो ना, त्यासारखं आपण एक काय करू, तिथे आयकॉन राईट करू. जसं की मी इथे युजर सर्च करतो आणि युजर सर्च केल्यानंतर कोणता आयकॉन घ्यायचा, तुम्हाला जो आवडेल तो घ्या. ठीक आहे, मी घेतो इथे आयकॉन. ठीक आहे, हा वाला घेऊन टाकतो, काय प्रॉब्लेम नाही. जस्ट आयकॉन तर पाहिजे आपल्याला. कॉपी केला आणि जिथे आपल्याला प्रोफाईल नाव दिसतंय तिथे मी तो आयकॉन पेस्ट केला. लास्ट लेटर रिमूव्ह केला आणि डबल राईट केला. तर मला सजेशन आलं इम्पोर्ट करण्याचं. डायरेक्ट एंटर बटनावर क्लिक केलं तर तो आयकॉन डायरेक्टली काय झालाय, इम्पोर्ट झालाय. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा चेक करतोय आणि एकदा रिफ्रेश केलं तर इथे बघा झाला आयकॉन शो प्रोफाईलचा. आता मस्त वाटतंय ना, नावापेक्षा प्रोफाईल बटन शो वाटतंय. जस्ट त्याला अजून आपण इम्प्रूव्ह करू डिझाईन देऊन. जस्ट पॅडिंग दिली मी, इन्क्रीज केली थोडीशी. ठीक आहे, आता वाटतंय बेटर, थोडस वाटतंय, थोडस बेटर वाटतंय. ठीक आहे, एवढं तर काम नॉर्मल आहे डिझाईनचं आता. ठीक आहे, आपली नेक्स्ट प्रोसीड अशी असणार आहे आता, की आपल्याला काय करायचंय, जसं हा प्रोडक्टचा एखादा कार्ड आहे, कोणता, हा किवी. कुणाचा कार्ड आहे, हा किवी. जसं मी इथे आलो आणि ह्या कार्डवर क्लिक केलं तर ह्या प्रोडक्ट डिटेल नावाच्या पेजला मला किवीची जेवढी काही इन्फॉर्मेशन आहे ती पूर्ण इन्फॉर्मेशन मला इथे काय होईल, शो होईल. कुणाची, किवीची. सपोज मी इथे ऍपल वर क्लिक केलं तर मला हे प्रोडक्ट डिटेलला कुणाची इन्फॉर्मेशन येईल,
प्रोडक्ट डिटेलची म्हणजे आपल्याला सॉरी ऍपलची डिटेल येईल. ओके, मग आपल्याला काय करायचंय की जसं आपण एखाद्या स्पेसिफिक प्रोडक्टवर क्लिक केलं, इथं मी पायनॅपलवर क्लिक केलं तर मला इथे पायनॅपलची जेवढी काय डिटेल आहे, इमेज आहे, त्याची प्राइस आहे, ती सगळी मला काय झाली पाहिजे, इथे शो झाली पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे, जो आपला हा प्रोडक्ट डिटेल नावाचा पेज आहे, त्या प्रोडक्ट डिटेल नावाच्या पेजला आपल्याला एखाद्या प्रोडक्टची स्पेसिफिक प्रोडक्टचा डेटा आणायचा आहे. किती आणायचा आहे? स्पेसिफिक प्रोडक्टचा डेटा आणायचा आहे. मग मी जी तुम्हाला ग्रुपवर फाईल शेअर केली आहे डॉक्युमेंटेशनची, एक मी रिॲक्ट एपीआय ची फाईल शेअर केली, त्या फाईलमध्ये आपल्याला एखाद्या स्पेसिफिक प्रोडक्टचा डेटा आणायचा असेल तर इथे एक एपीआय बनवून ठेवली. जसे की ही एपीआय आहे रजिस्ट्रेशनची, ही एपीआय आहे लॉग इनची आहे, त्यानंतर हा स्लायडरचा डेटा देतो आपल्याला ही एपीआय. त्यानंतर ही जी काय प्रोडक्ट डिटेल नावाची एपीआय आहे ती आपल्याला काय करते, जेवढे काय प्रोडक्ट्स आहेत तेवढे प्रोडक्टची सगळी काय देते, लिस्ट दिसते. आणि त्याच्या खाली ठीक आहे कार्ड आहे, कॅटेगरी वाटतं आय थिंक. परत त्याच्या खाली इथे पाहायला गेलो तर इथे बघा प्रोडक्ट बाय आयडी, म्हणजे ह्या एपीआय मधून आपण स्पेसिफिक प्रोडक्टचा डेटा आणू शकतो. आता कसा आणायचा तो आपण पाहणारच आहोत पुढे. जस्ट ह्या एपीआय मधून आपल्याला एका प्रोडक्टचा डेटा भेटणार आहे. कोणत्या प्रोडक्टचा भेटणार आहे की आपल्याला त्या प्रोडक्टचा स्पेसिफिक डेटा पाहिजे असेल तर त्या प्रोडक्टची आपल्याला आयडी द्यावा लागेल आणि दुसरी काय द्यावं लागेल, टोकन द्यावं लागेल. ठीक आहे, मग जी ही स्पेसिफिक प्रोडक्टची जी आपल्याला एपीआय डेटा देणार आहे ती एपीआय आपल्याला कोणत्या पेजवर कॉल करायला लागणार आहे ऑनलाईन मध्ये, मला सांगा बरं एकदा. कोणत्या पेजला मला ती एपीआय कॉल करायला लागणार आहे? साईनाथ म्हणतोय प्रोडक्ट पेजला. अजून बाकीचे अरे बोला तुम्ही, मीटिंग मध्ये दोघच जण आहेत का? एक दोन तीन जण बोलतात, बाकीचे काय बोलू शकत नाही. अरे बोला, चुकलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. मी सांगणार आहे तुम्हाला कोणतं चुकीचं आहे आणि कोणतं बरोबर आहे. जस्ट तुम्ही गेस करू शकतात. लागली तर लागली गुळी. प्रोडक्ट डिटेल पेजला साक्षी बरोबर, कारण आपल्याला एका प्रोडक्टचा डेटा कुठे लागतोय, प्रोडक्ट डिटेल पेजला लागतोय. मग जी आपली एपीआय आहे ती एपीआय आपण कुठे कॉल करणार, ह्या प्रोडक्ट डिटेल नावाच्या पेजला. राईट, ठीक आहे. आता मी बघा त्या पेजला आपल्याला ती एपीआय कॉल करायची असेल तर आपल्याला दोन डेटा द्यावा लागतील. एक द्यावा लागेल प्रोडक्ट आयडी आणि दुसरी द्यावा लागेल टोकन. आता जी ही प्रोडक्ट आयडी आहे ती प्रोडक्ट डिटेल पेजला आहे का, नाही. बट जो आपला हा प्रोडक्ट पेज आहे त्या प्रोडक्ट पेजला तर आहे ना प्रोडक्ट आयडी. बघायची कुठे, कन्सोल ओपन केलं आणि जिथे आपण जी प्रोडक्ट पेज मध्ये जी आपण एपीआय कॉल केली त्या एपीआय मध्ये असे आपल्याला काहीतरी 19 डेटा येत होते किंवा 18 डेटा येत होते, राईट. आणि त्यामध्ये बघा काय काय येतंय, कार्ड आयडी येते, क्रिएटेड येतंय, डिटेल येते, प्राइस येते, प्रोडक्ट इमेज, प्रोडक्ट लेबल, नेम येते आणि इथे बघा प्रोडक्ट टेबल आयडी पण येते ना. कोणत्या पेजला येते, प्रोडक्ट पेजला येते, राईट ना. जस्ट आपण ही आयडी एकदा प्रिंट करून तुम्हाला दाखवतो. जस्ट कोड मध्ये आलो. मग जे आपण हा कार्ड मध्ये जो डेटा प्रिंट केलाय तो कोणत्या कंपोनंट मधून केलाय, कार्ड कंपोनंट मधून. तो कार्ड कंपोनंट कुठे, कॉमन फोल्डरच्या आतमध्ये कार्ड कंपोनंट, आणि तिथून आपण असा काहीतरी प्रॉप्स मधून डेटा पाठवलाय. ओके, मग मी इथे काय करतो, जिथे ही प्राइस प्रिंट केली त्या प्राइसच्या पुढेच मी काय करतो, ठीक आहे, प्राइसच्या वगैरे त्या नेमच्या पुढे मी काय करतो, कर्ली ब्रॅकेट ओपन केला, प्रॉप्सच्या आतमध्ये डेटाच्या आतून अजून एक येते प्रोडक्ट टेबल आयडी येते, त्याला काय करतो, प्रिंट करा. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे चेक करा, बघा त्या प्रोडक्ट नेमच्या पुढे आपल्याला इथे प्रोडक्ट आयडी दिसली ना. किवीची आयडी आहे 43, ऍपलची 45, ऑरेंजची 46, ह्याची 47, 48, 49, 50. म्हणजे आपल्याला ह्या कार्ड मध्ये प्रोडक्ट आयडी भेटते आयडी. ठीक आहे, आयडी तर आहे ना, कुठून घेतली ते समजलंय ना.
मग आता आपल्याला काय करायची, जी ही आयडिया आहे ती आयडिया आपल्याला काय करायची, ह्या प्रोडक्ट डिटेल पेजला पाठवायची. काय करायची, जी ही आपल्याला प्रॉप्स मध्ये आयडी भेटली त्या कार्ड मध्ये किंवा ह्या प्रोडक्ट पेजला, ती आयडी आपल्याला प्रोडक्ट डिटेल पेजला पाठवायची. तर आपल्याकडे किती वेळ आहेत डेटा पाठवण्यासाठी ऑनलाईन मध्ये, तुम्ही अंदाज सांगू शकतात, गेस करू शकतात, काय अडचण नाही. आपल्याकडे किती वेळ आहेत, कोणत्या कोणत्या टाईपने आपण डेटा पाठवू शकतो. ठीक आहे, बरोबर आहे माधुरी, तुमचं बरोबर आहे. गेट मेथडने पाठवू शकतो, पोस्ट मेथडने. आरती तुमचं पण बरोबर आहे. अजून काय मेथड आहेत डेटा पाठवण्यासाठी, आपण कोणत्या कोणत्या मेथड पाहिल्यात आतापर्यंत. तुम्ही, तुम्हाला अगोदरच्या माहित असेल नोट.js मधल्या, तिथल्या पण सांगू शकतात. प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये सगळं सेम आहे, जस्ट सिंटॅक्स बदलता. अजून ऑनलाईन मध्ये आहात का नाही तुम्ही, बाकीचे का नाही बोलत बरं. प्रॉप्स पाहिले आपण, प्रॉप्स थ्रू पण आपण डेटा पाठवतो, क्रिएट कॉन्टेक्स्टनी पण आपण डेटा पाठवतो. त्यानंतर अजून एक मेथड असते पॅरम्स, माहितीये तुम्हाला, ट्राय केली तुम्ही पॅरम्स, गेट पोस्ट पॅरम्स. पॅरम्स म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, ठीक आहे, नोट जे झाला असेल, तुम्ही पाहिली पॅरम्स मधून आयडी कशी पाठवायची. ओके, मग आता माझा फंड काय तुम्ही लक्ष द्या. ओके, तर आपल्याला काय करायचंय, जी ही प्रोडक्ट पेजवर जी आयडी आहे ती आयडी आपल्याला काय करायची, प्रोडक्ट डिटेल पेजला पाठवायची. ओके, मग जी ही आयडी आहे ती ही मी आयडी काय करतो, URL मधून पाठवतो. कुठून पाठवतो, URL मधून पाठवतो. ही जी आपला हा वरचा पाथ दिसतोय, त्या पाथ मध्ये मी काय करतो, ही आयडी प्रोडक्ट डिटेल पेजला पाठवून देतो. मग इथे बघा, जसं मी ह्या कार्डवर क्लिक केलं तर कुठे जातोय, प्रोडक्ट डिटेल पेजला. कुठून जातोय, जसं मी कार्ड कंपोनंट मध्ये आलो, प्रोडक्ट कार्ड कंपोनंट मध्ये, आणि इथे बघा त्या कार्डच्या बाहेर आपण काय केलंय, लिंक टॅग राईट केलाय. काय केलंय, लिंक टॅग राईट केलाय. मग जो हा लिंक टॅग आपण त्याला सांगितलंय, कुठे जायचो तू, स्लॅश प्रोडक्ट डिटेलला जायचं. मग मी इथे काय करतो, त्यासोबतच तू काय कर, जी ही पॅरम्स मध्ये टेबल आयडी येते ती आयडी पण काय कर, तू घेऊन जा. जी ही आयडी येते ना ती आयडी पण तू काय कर, घेऊन जा. कशामध्ये, URL मध्ये. जसं की मी इथे काय करतो, URL मध्ये अटॅच करायची असेल तर मी त्याला टिल्ट मध्ये ऍड करतो. माहिती ना तुम्हाला टिल्ट वगैरे, टिल्ट माहित असेल. जस्ट मी इथे टिल्ट राईट केला, ठीक आहे, त्याला एकदा राऊंड ब्रॅकेट मध्ये टाकतो, कर्ली ब्रॅकेट मध्ये, सॉरी. आणि त्या टिल्ट मध्ये मी सांगतो, जी आम्हाला टिल्ट मध्ये ऍड करायचं असलं, डॉलर कर्ली ब्रॅकेट ओपन, प्रॉप्स मध्ये जो आम्हाला डेटा येतोय त्या डेटाच्या आतमध्ये आम्हाला प्रोडक्ट टेबल आयडी पण येते, ती आयडी पण काय करतो, URL मधून घेऊन. जसं मी सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो, एकदम मी प्रोडक्ट पेजला जातो, आलो इथे. जसं मी एखाद्या स्पेसिफिक प्रोडक्टला क्लिक केलं तर URL मध्ये बघा काहीतरी, ठीक आहे, पेज दिसत नाही, तो प्रॉब्लेम आपण पाहूया. पण URL मध्ये बघा, लोकल होस्ट कोलन 5173 स्लॅश प्रोडक्ट डिटेल स्लॅश 43, म्हणजे जो आपला प्रोडक्ट डिटेल, प्रोडक्टची जी आयडी आहे ती आयडी काय होते, URL मध्ये पास होते. मगाशी किती होते, 43, आता किती, 50. जसं बॅक आलो, एखाद्या दुसऱ्या प्रोडक्टला मी क्लिक करतो लास्ट वाल्या, तर इथे बघा किती आली, प्रोडक्ट आयडी 62. म्हणजे जे आपण प्रोडक्टवर क्लिक करतो ती प्रोडक्ट आयडी काय होते, URL मध्ये जाते. मग आता जी URL मध्ये आयडी जाते ती आयडी आपल्याला काय करायची, प्रोडक्ट डिटेल पेजला कॅच करायची. कोणत्या पेजला, प्रोडक्ट डिटेल पेजला कॅच करायची. तर त्यासाठी, कॅच करण्यासाठी त्याआधी आपल्याला app.js मध्ये सांगायला लागेल, जे आमचं प्रोडक्ट डिटेल नावाचं पेज आहे, बरोबर, कोणतं, हा प्रोडक्ट डिटेल नावाची जी आमचा रस्ता आहे, त्या रस्त्याबरोबरच स्लॅश द्यायचा, स्लॅश कोलन, त्याबरोबरच काय येणार आहे माहितीये, प्रोडक्ट अंडरस्कोर आयडी येणार आहे. बघा जसं तुम्ही नोट.js मध्ये केलं असेल असे. मग मी ते सांगितलं, स्लॅश प्रोडक्ट डिटेल आणि त्याच्याबरोबर काय येणार आहे, एक प्रोडक्टची आयडी येणार आहे. ओके, हा कोड सेव्ह केला मी, आणि जसं मी आउटपुट पेजला गेलो तर इथे बघा, एखाद्या स्पेसिफिक ऍपलवर क्लिक केलं,
बघा आलो आपण प्रोडक्ट डिटेल पेजला आणि URL मध्ये बघा काय आलंय. URL मध्ये आयडी आली प्रोडक्टची 45. अजून दुसऱ्या प्रोडक्टवर क्लिक केलं, आता किती आली 47 आयडी आली URL मध्ये. मग आता आपलं एकच काम राहिलं, जी URL मध्ये जी प्रोडक्ट आयडी आली त्या प्रोडक्ट आयडीला आपल्याला काय करायची, कॅच करायची. कॅच करण्यासाठी काय करायचं, प्रोडक्ट डिटेल पेजला आलो. कुठे प्रोडक्ट डिटेल, प्रोडक्ट पेजेस मध्ये प्रोडक्ट डिटेल, आणि आपल्याला ती URL मधली आयडी कॅच करण्यासाठी एका पॅकेजची मदत घ्यायला लागेल. आपल्याला एका पॅकेजची काय करायला लागेल, मदत घ्यायला लागेल. कोणतं पॅकेज आहे माहिती आहे, यूज पॅरम्स. मग मी ते यूज, ठीक आहे, जस्ट ध्यानात नाही राहणार, जेव्हा तुम्ही टाईप करता तेव्हा व्यवस्थित ध्यानात आहे. ओके, मग मी ते इम्पोर्ट करतो. इम्पोर्ट यूज पॅरम्स केलं, जस्ट इम्पोर्ट केलं. आणि इम्पोर्ट केल्यानंतर इथे बघा मी काय करतो, कॉन्स्ट प्रोडक्ट अंडरस्कोर आयडी नावाचा एक व्हेरिएबल बनवला. काय बनवला मी, एक व्हेरिएबल बनवला. आणि जो हा व्हेरिएबल बनवलाय त्याला मी काय करतो, एका कर्ली ब्रॅकेट मध्ये टाकतो. का टाकतो ते पण सांगणार आहे. आणि मी मग जो हा व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबल मध्ये मी काय करतो, जो हा यूज पॅरम आहे त्या यूज पॅरमची सगळी ताकद कशात ठेवणार मी, ह्या प्रोडक्ट आयडी मध्ये. जो हा व्हेरिएबल बनवलाय त्या व्हेरिएबल मध्ये, जसं की यूज पॅरम मधली जी काही व्हॅल्यू आहे, म्हणजे यूज पॅरम म्हणजे काय, जी आपल्या URL मध्ये जे एक्स्ट्रा डेटा आलाय, जी आयडी आली ती आयडी काय कर, ह्या प्रोडक्ट आयडी नावाच्या व्हेरिएबल मध्ये कॅच कर. झाली ती आयडी कॅच, पॅरम मधून आपण ती आयडी कॅच केली. मग जी पॅरम्स मध्ये जी आयडी आली ती पॅरम्स मधली आयडी मी काय करतो, फक्त इथे एकदा प्रिंट करून चेक करतो, म्हणजे कन्फर्म आली का नाही. प्रोडक्ट डिटेल नावाची H1 मध्ये मी प्रोडक्ट आयडीला प्रिंट करतो, चेक करतो आयडी आली का नाही. तर इथे बघा आली 47. अरे URL मध्ये पण बघा 47च आहे, इथे बघा आहे 47. आणि इथे आपण प्रिंट केली, कॅच करून प्रिंट केली 47. प्रोडक्ट पेजला आलो, ऍपल वर क्लिक केलं, आयडी किती आली 45. प्रोडक्ट पेजला गेलो, केवी वर क्लिक केलं, आयडी किती आली 43. त्यानंतर अजून एखादा स्पेसिफिक इथे क्लिक केलं, आयडी किती आली 53. भेटली आपल्याला प्रोडक्ट डिटेल पेजला आयडी. पक्का समजले ऑनलाईन मध्ये दोर काय केलंय. आयडी भेटली, ठीक आहे. आता इथे बघा जी आपल्याला एखाद्या स्पेसिफिक प्रोडक्टचा डेटा देणारी जी URL आहे किंवा जी API आहे, त्या API ला काय काय लागतंय, प्रोडक्ट आयडी. आणि प्रोडक्ट आयडी आली ना प्रोडक्ट डिटेल पेजला, इथे बघा आपण कॅच केली ना, इथे जस्ट इथे प्रिंट केली. इथे बघा प्रोडक्ट आयडी आली प्रोडक्ट डिटेल पेजला, एक काम झालं. दुसरं काय लागतंय, टोकन लागतंय. आता मला सांगा तुम्ही टोकन कुठे आहे. आपण टोकन कुठेतरी लपून ठेवलंय. कुठे ठेवलंय ऑनलाईन मेंबर, अरे आपण टोकन कुठेतरी लपून ठेवलंय. कुठे ठेवलंय टोकन, एनीवन. ऍप्लिकेशन मध्ये, राजश्री ऍप्लिकेशन मध्ये नाही, लोकल स्टोरेज मध्ये ठेवले आपण टोकन. कधी ठेवलंय, इथे बघा मला 2 कार्ड बटन आणि प्रोफाईल बटन दिसतंय. जेव्हा मी लॉग इन केलं तेव्हा माझं टोकन कुठे स्टोअर केलं मी, लोकल स्टोरेज मध्ये. आणि आता मला ते टोकन लागतंय, तर मी काय करणार, त्याला बोलून घेणार. ठीक आहे, आता दोन्ही गोष्ट भेटल्या आपल्याला. त्या API ला कॉल करण्यासाठी आपल्याला लागतं एक प्रोडक्ट आयडी आणि दुसरं लागतंय टोकन. ह्या दोन्ही गोष्टी भेटल्या. मग मी काय करतो, जी प्रोडक्ट डिटेल नावाचं पेज आहे त्या पेज मध्ये मी ही URL काय करतो, कॉल करतो. जसं की प्रोडक्ट डिटेल पेजला आलो, मला एखादी API कॉल करायची असेल तर मी कोणाची मदत घेतो, Axios ची. मग इम्पोर्ट Axios फ्रॉम Axios मधून. आणि आपल्याला एखादी API कॉल करायची असेल तर ती API आपण काय करतो, एक तर फंक्शन मध्ये करतो आणि दुसरी करतो यूज इफेक्टच्या आतमध्ये. मग मी इथे काय करतो, एक यूज इफेक्ट घेतो आणि त्या यूज इफेक्टच्या आतमध्ये ती API कॉल मी करतो. जसं की एक यूज इफेक्ट घेतला, राऊंड ब्रॅकेट, त्याच्यामध्ये असतो एक ॲरो फंक्शन,
आणि लास्ट मध्ये असतो स्क्वेअर ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेट कशासाठी असतो की एखाद्या व्हेरिएबलवर ऑच करण्यासाठी. मग आपल्याकडे ऑच करण्यासाठी व्हेरिएबल आहे का? नाही, त्याला एम्प्टी ठेवू. आणि ह्या यूज इफेक्टच्या आतमध्ये मी सांगतो एक्झिऑस आम्हाला डेटा काहीतरी द्यायचा आहे म्हणजे आता मी पोस्ट करून लिहिली बघा, इथे मेथड दिली ना, पोस्ट मेथड आहे, मग तेच पाहतोय मी जास्त डोकं नाही लावणार, तिथे सांगितलंय तेवढंच करणार. मग एक्झिऑस डॉट पोस्ट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये URL कोमा दिला, त्यानंतर डॉट देन राऊंड ब्रॅकेट आणि त्याच्या आतमध्ये असतो एक ॲरो फंक्शन आणि त्या ॲरो फंक्शन मध्ये आपल्याला भेटतो एक रिस्पॉन्स. आणि जो काय आपल्याला रिस्पॉन्स भेटणार आहे तो रिस्पॉन्स मी इथे करतो console.log, जसं की रिस्पॉन्स केला इथे. आणि जी आपल्याला URL टाकायची ती URL इकडनं मी कॉपी करतो आणि पेस्ट करतो. कॉपी केली, पेस्ट केली, झाली पेस्ट. ठीक, जसं मी आउटपुट पेजला आलो एकदा चेक करतो, जसं की इकडे आलो आणि एकदा मी कन्सोलला ओपन केलं आणि एकदा पेज हे रिफ्रेश करतो. वेट, तर इथं आपली जी API आहे ती API कॉल झाली आणि त्या API मधून आपल्याला काहीतरी डेटा आलाय. काय काय आलंय? डेटा, कॉन्फिग, हेडर. आता आपल्या ह्यातलं महत्वाचं कोण असतो? डेटा. आणि डेटामध्ये अरे यार इनव्हॅलिड प्रोडक्ट आणि फेल का आलं हे ऑनलाईन मध्ये? कोणी सांगू शकतं का हा एरर का आला? इनव्हॅलिड, ज्याचं लक्ष असेल त्याला समजेल काय एरर आहे ऑनलाईन मध्ये, काय एरर आला तो. साईनाथ तुम्ही सांगू शकतात? अरे असा एरर का आला? डेटाच्या आतमध्ये मेसेज आला इनव्हॅलिड आणि स्टेटस आलाय फेल, असा एरर का आला असेल? मी सांगू? ठीक आहे, तुमचं लक्ष नाही यार. ठीक आहे, तर आपली जी API आहे त्या API ची मेथड आहे पोस्ट आणि त्याला आपल्याला दोन डेटा द्यायचा, एक द्यायचंय प्रोडक्ट ID आणि दुसरं द्यायचंय टोकन. मग आपण जो डेटा देतो तो डेटा आपण कशा देतो? एका ऑब्जेक्ट मध्ये. आणि इथे डेटा पाठवलाय का आपण? नाही. मग फर्स्टली मी काय करतो, इथे एक ऑब्जेक्ट बनवतो व्हेअर आपल्याला डेटा पाठवायचा तर बनवायला लागेल का ऑब्जेक्ट. मग फर्स्ट आपल्याला काय पाठवायचं आहे? प्रोडक्ट अंडरस्कोर ID आणि त्याची व्हॅल्यू काय असणार? जो आपण हा व्हेरिएबल कॅच केलाय त्याची ती व्हॅल्यू असणार. सेकंड काय द्यायचं आपल्याला? टोकन द्यायचं आहे. आणि जी काय टोकन आहे ते टोकन कुठे आहे? तुम्ही आत्ताच मला सांगितलं लोकल स्टोरेज मध्ये. मग आपल्याला ही टोकन सेट करायची का गेट करायची? आपल्याला टोकन घ्यायची आहे, त्यासाठी लोकल स्टोरेज डॉट गेट आयटम राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये आपण सांगणार आम्हाला घ्यायचा युजर टोकन. झाला ऑब्जेक्ट. आणि जो आपण हा ऑब्जेक्ट बनवलाय तो ऑब्जेक्ट मी इथे पाठवून देतो. ओबीजे कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो आणि आता एकदा मी इथे रिफ्रेश केलंय, माझी API कॉल झाली आणि API मध्ये मला असं काहीतरी डेटा आलाय. मी चेक करतो त्याच्यामध्ये बघा, ह्यामधला महत्वाचा कोण असतो? डेटा महत्वाचा. आणि डेटाच्या आतमध्ये बघा आता काय आलंय? कार्ड नो आलंय, कार्ड ID आलाय, कार्ड इमेज आली, ठीक आहे, क्रिएट आलंय, डिटेल आली इथे प्रोडक्टची प्राइस झाली, प्रोडक्टची इमेज आली, प्रोडक्टचं लेबल आलाय आणि त्यानंतर प्रोडक्ट नेम आलाय आणि इथे परत प्रोडक्टची ID आली, क्वांटिटी आली, आलाय प्रोडक्टचा डेटा आलाय का नाही? ते जस्ट कोणता प्रोडक्ट आहे? पेरू असं काहीतरी एरर. ठीक आहे, प्रोडक्टचा डेटा आला. जसं मी ऍपल वर क्लिक केलं, API कॉल झाली, API कॉल झाल्यानंतर त्यामध्ये डेटा आला आणि त्या डेटामध्ये आपण बघा ऍपलचा डेटा आलाय आता ह्या पेज 45. कॉम्प्लिकेट वाटतंय? ठीक आहे, एकच गोष्ट ध्यान ठेवायची, कीवर क्लिक केला, API कॉल झाली आणि यामधला महत्वाचा असतो आपल्याला डेटा. जसं मी प्रोडक्ट डिटेल पेजला आलो आणि रिस्पॉन्सच्या आतून डेटा प्रिंट केला, आउटपुट पेजला आलो, एकदा जस्ट रिफ्रेश केला,
आलं इथे रिस्पॉन्स आला आणि त्या रिस्पॉन्समध्ये असं काहीतरी प्रोडक्ट नेम, लेबल, इमेज वगैरे भरपूर सगळा डेटा आला. मग जो आपल्याला हा डेटा आलाय तो डेटा कशात आलाय? एका ऑब्जेक्टमध्ये आलाय बघा, कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये आलाय. मग जो हा डेटा आलाय तो डेटा काय करू आपण? एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू. काय करायचं? जो डेटा आलाय तो डेटा आपण एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू. मग इथे काय करतो? मी एक व्हेरिएबल बनवतो, कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट, आणि त्या व्हेरिएबलला नाव देऊ डेटा. त्याचं असेल एक सेट डेटा नावाचं फंक्शन इक्वल टू यूज स्टेट. ठीक आहे, एक व्हेरिएबल बनवला आणि मी इथे काय करतो? जसे आपल्या एपीआय मध्ये डेटा आला त्याच टायमाला सेट डेटा नावाचा जो फंक्शन आहे त्याला काय कर? रिस्पॉन्स मधून डेटा दे पाठवून. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो. जस्ट एकदा रिफ्रेश केलं मी इथे. ज्या टायमाला आपल्या ह्या एपीआय मध्ये डेटा आला किंवा रिस्पॉन्स भेटला त्याच टायमाला जो आपल्याला हा डेटा आलाय तो डेटा कुठे स्टोअर झालाय? ह्या डेटा नावाच्या व्हेरिएबलमध्ये. आणि जो हा डेटा नावाच्या व्हेरिएबलमध्ये डेटा आलाय तो डेटा काय करायचा? जस्ट इथे प्रिंट करायचा खाली. जो आपण स्टॅटिक डेटा आहे ना तो. बघा आता मी काय करतो? जिथे इमेज दिली ना आपण, जे स्टॅटिक इमेज दिली त्या स्टॅटिक इमेजच्या जागे मी ते काय सांगतो? डेटा. ठीक आहे, कर्ली घेतो आणि त्याच्या आतमध्ये डेटाच्या आतून काय येतंय? प्रोडक्ट IMG येते. ती काय कर? इथे प्रिंट कर. सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो. कोणती इमेज शो झाली? झाली किवीची. जसं आपण दुसऱ्या प्रोडक्टला जाऊ, ऍपल वर क्लिक केलं, काहीतरी एरर आलाय रे. ठीक आहे, जस्ट सॉर्ट आउट करू आपण. ठीक आहे, कॅन नॉट रीड प्रॉपर काय? अरे ते म्हणतं प्रोडक्ट इमेज इज नॉट डिफाईन. ठीक आहे, जस्ट चेकआउट करू आपण. तो एरर काय येत आहे? ठीक आहे, असा काहीतरी डेटा आलाय रिस्पॉन्स मधून, डेटा वगैरे वगैरे आलाय. ओके, मी एकदा इकडे कोडमध्ये चेक करतो. ठीक आहे, जो व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलचं टाईप ठेवून मी ऑब्जेक्ट ठेवतो. आणि आता मी चेक करतो. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केले. जस्ट इतर तर काही प्रॉब्लेम नाही. ती एपीआय कॉल झाली आणि एका स्पेसिफिक प्रोडक्टचा डेटा बनवलाय. ओके, आणि तो जो स्पेसिफिक डेटा आलाय तो डेटा झाला ह्या डेटा नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर झालाय. मग मी जस्ट इथे काय करतो? जी आपली इमेज आहे स्टॅटिक, ठीक आहे ना, त्याला मी एपीआयच्या जागी रिप्लेस करतो. मग इथे सांगतो डेटाच्या आतून काय कर? प्रोडक्ट इमेज प्रिंट कर. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो. एकदा मी चेक करतो. आता ऍपलची इमेज शो होती इथे. एकदा रिफ्रेश केलं, ठीक आहे, ऍपल शो होतं, काही अडचण नाहीये, एरर नाही आला. ऑरेंजवर क्लिक केलं, ऑरेंजची इमेज शो झाली. स्ट्रॉबेरीवर क्लिक केलं, स्ट्रॉबेरीची इमेज शो झाली. झाले ना? आला स्पेसिफिक डेटा. पपयावर क्लिक केलं, पपई शो झाली. आता राहिलं काय? जो डेटा आलाय त्या डेटाच्या आणि नेम आणि प्राइस आपण प्रिंट करू. जसं की ठीक आहे, जास्त हँग व्हायला लागला लॅपटॉप, लॅग होत आहे ना. जस्ट एकदा मी चेक करतो काय काय आले त्यामध्ये. तर इथे आपण इमेज प्रिंट केली. आता आपल्याला प्रोडक्टचं नेम पाहिजे. इथे आलंय पपया प्रोडक्टचं नेम. मग मी इथे काय करतो? जो प्रोडक्ट डिटेल नावाचं पेज आहे तिथे आपण जो ऍपल आहे स्टॅटिक, तिथे मी डायनेमिकली काय करतो? डेटा नावाच्या व्हेरिएबल मधून प्रोडक्टचं नेम काय करतो? प्रिंट कर. जसं आउटपुट पेजला आलो, झालं पपया आलं इथे. सेकंड राहिली प्राइस. प्राइस पण आपण डायनेमिकली करून टाकू. इथे करली ओपन क्लोज आणि डेटा नावाच्या व्हेरिएबल मधून प्राइस काय कर? प्रिंट कर. आउटपुट पेजला आलो, 80 रुपये आली. त्यानंतर राहिलं काय? डिटेल. आता जी काय स्टॅटिक डिटेल आहे त्याला आपण डायनेमिकली करू. ओपन करली, क्लोज करली. डेटा नावाच्या व्हेरिएबल मधून डिटेल्स प्रिंट कर. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, तर आली इथे प्रोडक्ट डिटेल. आता मी कन्सोलला क्लोज करतो. जसं मी प्रोडक्ट पेजला आलो, केवीवर क्लिक केलं, कशाची डिटेल दिसते मला? केवीची.
प्रोडक्ट पेजला आलो, ड्रांगशेवर क्लिक केलं, कुणाची डिटेल आली? अरे ड्रांगशेची आलीच नाही का? का नाही आली? जस्ट त्याचा काही इश्यू असेल, ठीक आहे. मी बनानाची बघतो, बनानावर क्लिक केलं, त्याची पण नाही आली यार. ठीक आहे, एकदा चेक करतो फक्त 2 मिनिट. ठीक आहे, जस्ट अरे प्रोडक्टचा डेटा काय आहे ना. ठीक आहे, किवीवर क्लिक केलं, किवी येते. ॲपलवर क्लिक केलं, ॲपलचा पण डेटा येतोय. ऑरेंजवर क्लिक केलं, ऑरेंज पण येतोय. स्ट्रॉबेरी पण येते. ड्रॅगन फ्रूटचा पण येतोय. ह्याचा पण येतोय डेटा. ह्याचा पण येतोय. ठीक आहे, जस्ट सगळ्यांचा डेटा येतोय, काही प्रोडक्टचा येत नाही, कारण बॅकएंडमध्ये मी जो फिल केला असेल त्या टायमाला माझी काहीतरी मिस्टेक झाली असेल, त्यामुळे आपल्याला तो डेटा भेटत नसेल. ओके, जस्ट पण बऱ्याच प्रोडक्टचा आपल्याला डेटा स्पेसिफिक भेटतोय. रिफ्रेश केलं, स्ट्रॉबेरीवर क्लिक केलं. ठीक आहे, काही प्रोडक्टचा दिसत नाही. ओके, जस्ट मी चेक करेल ते का दिसत नाही. पण ड्रॅगन फ्रूट केलं, जी काय ड्रॅगन फ्रूट आहे त्या ड्रॅगन फ्रूटची मला काय दिसली, सगळी डिटेल शो झाली. बरं, जसं की काल तुम्ही टर्नरी ऑपरेटर पाहिलं, तेच आपल्याला फंडा यूज करायचा आहे. काय करायचं आहे, जसं मी इथे बघा इन्सेप्ट ओपन करतोय, एकदा रिफ्रेश करतो पेजला. तर इथे बघा मला बटन दिसतंय ऍड टू कार्ड बटन. ठीक आहे, ऍड टू कार्ड दिसतंय मला इथे बटन. ओके, जसं मी ह्या बटनावर ऍड टू कार्ड केले, ठीक आहे, ते बटन लगेच घ्यायची गरज आहे का? ठीक आहे, जस्ट 2 मिनिट, मी एपीआय आहे का त्याची चेक करतो त्या फोल्डरमध्ये. ऍड टू कार्डची एखादी एपीआय असेल, आय थिंक. प्रोडक्ट कार्ड डिटेल आहे, कार्ड लिस्ट आहे, रिमूव्ह, इन्क्रीज, डिक्रीज, प्रोडक्ट बाय आयडी आहे, आणि इथे आहे ऍड टू कार्ड. ओके, त्या ऍड टू कार्डची जी एपीआय आहे ती एपीआय ची मेथड आहे पोस्ट, आणि तो प्रोडक्ट आपल्याला ऍड टू कार्ड करायचा असेल तर आपल्याला प्रोडक्ट आयडी लागतोय आणि टोकन लागतं. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याकडे आहेत ऑलरेडी. ठीक आहे, जस्ट तो पॉइंट. ठीक आहे, ठीक आहे, होम पेजचे प्रोडक्ट शो करायचा पॉइंट घ्यायचा. ठीक आहे, सायनाथ, ठीक आहे, मी तो घेणार आहे पॉइंट, पण तुम्ही ट्राय केलं तर बेस्ट राहील. जस्ट तो फंडा मी सांगू कसा सॉर्ट आउट करायचा. तर तुम्हाला आता इथे बघा 3 सेक्शन तुम्ही बनवले. ऑनलाईन मेंबर तुम्ही सगळे लक्ष द्या, तुम्ही स्वतः नवीन काहीतरी ट्राय करायचा प्रयत्न करा. ओके, आपल्याला काय करायचं होती पुढची प्रोसेस काय होती ते समजून घ्या. ओके, मी तो पॉईंट सांगतो तुम्हाला. तर एखादा युजर आला, प्रोडक्ट पेजला येणार, तो प्रोडक्ट पेजला आल्यानंतर तो इथून काय करणार, एखादा प्रोडक्ट सिलेक्ट करणार. जसं की मी ऍपल सिलेक्ट केला, मी ते ऍपलची सगळी डिटेल पाहिली, इथे त्याची प्राइस ठेवली, प्राइस पाहिली, त्याची डिटेल सगळी वाचली मी. मग ह्यानंतर मी काय करणार, ऍड टू कार्ड करणार. जसं मी ते ऍड टू कार्ड बटनावर क्लिक करणार, तर जो हा माझा प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट काय होणार, इथे कार्ड मध्ये जाणार. कुठे जाणार माझा, अरे इथे आपण URL टाकल्या नाहीत का, जस्ट लगेच चेंज करू ते. कुठे नावार मध्ये आलो, हे कोणतं युजरचं, जसं आपण त्याच्यावर क्लिक करणार तर आपण जाणार स्लॅश प्रोफाईलला, आणि हे वरती स्लॅश कार्डला जाणार. जसं मी आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं,
कार्ड बटनावर, ठीक आहे, प्रोडक्ट पेजला आलो, प्रोफाईलवर क्लिक केलं, इथे बघा URL मध्ये चेंजेस झाले, स्लॅश प्रोफाईलला आलो आपण इथे. जसं मी कार्डवर क्लिक केलं तर स्लॅश कार्डमध्ये आलो आपण. ओके, जस्ट बटन ऍड केले मी. मग इथे आपला फंडा काय की इथं आपण ऍड टू कार्ड केलं की हा प्रोडक्ट कुठे जाणार, आपल्या कार्ड लिस्ट मध्ये जाणार. ठीक आहे, ठीक आहे, आपल्याला हा फंडा घ्यायचा आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता साईनाथने विचारला क्वेश्चन की होम पेज मधला आपल्याला हा प्रोडक्ट शो करायचे. ठीक आहे, तर आपण इथे 3 सेक्शन बनवलेत. कोणते कोणते 3 सेक्शन आहेत? एक आहे फीचर प्रोडक्ट, दुसरा आहे न्यू प्रोडक्ट आणि तिसरा आहे बेस्ट सेलिंग प्रोडक्ट. असे आपण 3 सेक्शन बनवलेत, राईट? आता हे 3 सेक्शन बनवलेत, आता तिन्ही सेक्शन मध्ये काय असणार आहेत? वेगवेगळे प्रोडक्ट असणार आहेत. मग जसं बघा इथं कोणता सेक्शन आहे? फीचर्स प्रोडक्ट. जसं मी त्या फाईलमध्ये आलो आणि त्या फाईलमध्ये मी पाहतो इथे फीचर प्रोडक्टची एखादी एपीआय आहे का? इथे बघा प्रोडक्ट कार्ड डिटेल आहे, कार्ड लिस्ट आहे, रिमूव्ह कार्ड आहे, इन्क्रीज डिक्रीज आहे, प्रोडक्ट बाय आयडी आहे, ऍड टू कार्ड वाली आहे. बघा इथे युजर प्रोफाईलची पण एपीआय आहे, सगळ्या एपीआय आहेत. आणि इथे बघा त्याच्याच खाली स्लॅश फीचर प्रोडक्टची एपीआय. त्याची मेथड कोणती आहे? गेट मेथड यूज करू शकतात तुम्ही. त्यानंतर त्याच्या खाली बघा न्यू प्रोडक्टची एपीआय आहे इथे, त्याची मेथड आहे गेट, कारण काहीतरी डेटा येणार आहे. हे पण तुम्ही ट्राय करू शकतात. आणि इथे बघा बेस्ट सेलिंग प्रोडक्ट, ह्याची पण एपीआय आहे. ह्या तिन्ही एपीआय कुठे यूज करणार आपण? होम पेज मध्ये जे आपलं फीचर सेक्शन आहे त्या सेक्शन मध्ये आपण डेटा कॅच करणार आणि तो डेटा इथे प्रिंट करायचा. करू शकतात ना ऑनलाईन मध्ये तुम्ही.